महापालिकामध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे. मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी SIT बनवली आहे. 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहेत. आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे. मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे. या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आज उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे. या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शक्यता आहे. पण आपण जर बघितलं जी आपण मोहीम सुरू केली बांगलादेशी असेल किंवा बोगस जन्म प्रमाण असेल, ह्या प्रकरणी ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारण की तसं आपण जी मोहीम राबवत आहे आता जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले, त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी झाले. पण या महानगरांमध्ये कारवाई होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं. मुंबईसाठी SIT बनवली. आता हे दुसऱ्या 12 महापालिकेचं इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर खोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे. मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय. पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचं पण रिपोर्ट तयार होऊन कारवाई होणार. पालिका आयुक्तांसोबत तुमची भेट झालेली आहे, काय चर्चा झाली एकंदरीत? त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आत्तापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे. हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसते. आता त्याच्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंटवाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत म्हणजे नवजन्म यांच्यासाठी ते कमिटी इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है.